संध्याकाळचे 6:30 वाजून गेलेले आहेत. मिस्टर बत्ती लावतायत. मी आता श्री स्वामी समर्थ जप नामस्मरण जप म्हणजे नामस्मरण स्वामी चरित्र देवीचं कुंकुमार्चन सगळं करणार आहे आणि नंतर सर्व ब्लॉग तुम्हाला दाखवणार आहे. इथे साडी नेसून मी तयार झालेली आहे. केस वगैरे वरती बांधावे लागतात कुंकुमार्चन करताना. आता मी तुम्हाला थोडा वेळ दाखवते कुंकुमार्चन कसं करायचं ते. आधी तोपर्यंत मी दरवाजासमोर रांगोळी काढून घेते. दुपारी रांगोळी काढली नाही, मला टाईम भेटला नाही. इथे बघा स्वस्तिकने रांगोळी काढली. या साईडने सुद्धा स्वस्तिक काढून घेते. बघा या पद्धतीने रांगोळी काढायची आहे. रोज सकाळी काढायला वेळ भेटला नाही म्हणून संध्याकाळी काढायची, आपल्याला टाईम भेटेल तेव्हा. आणि आता इथे लक्ष्मीची पाऊल आहे दोन्ही साईडने. इकडे सुद्धा ही सर्व साचा हे स्वामींच्या केंद्रातून मी आणलेत. तुमच्याजवळ स्वामींचं केंद्र असेल तिथून सुद्धा आणू शकता. नाहीच असेल म्हणजे जवळ नसेल केंद्र तर तुम्ही मार्केटमध्ये सुद्धा आणू शकता. आज मंगळवार असल्याने मी मंगळवारची साचा इथे रांगोळी काढते आहे. खूप छान वाटते बघायला बघा. आणि रांगोळी अशीच ठेवू नये, कधी पण हळदी कुंकू रांगोळीवर व्हायचं आहे. आणि इथे लक्ष्मी आपली संध्याकाळची आपल्या घरामध्ये प्रवेश करते, तिथे आपल्याला एक दिवा लावायचा आहे रोज संध्याकाळी 6:30 नंतर. आपण दिव्याला सुद्धा हळदी कुंकू लावून घेऊया. बघा असं हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. आणि उंबरट्याला सुद्धा सर्व देवांचा वास असतो उंबरट्यावर, त्यामुळे सुद्धा आपल्याला उंबरट्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे. दरवाजासमोर रांगोळी काढलेली खूप चांगली असते, त्यामुळे सर्व देवांचा लक्ष्मीचा वास राहतो घरामध्ये. आणि हे बघा हे असे साचे आहेत माझ्याकडे, हे मी एका पिशवीत भरून ठेवते. उंबरट्यावर दोन्ही साईडने लक्ष्मीची पाऊलं आहेत, त्या साईडने सुद्धा मी हळदी कुंकू वाहून घेतलं आहे. बघा आता उंबरट्यावर सुद्धा हळदी कुंकू वाहणार आहे, कारण सर्व देवांचा वास उंबरट्यावर असतो. आता आपण नमस्कार करूया. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. आता पूजा करून घेतली. आता फक्त परत एकदा नैवेद्य ठेवला आणि बत्ती वगैरे लावून अगरबत्ती ह्याने घेतलीच होती बघा. आणि आता मी कुंकुमार्चन करायला बसते. प्रथम स्वामींना नमस्कार मुद्रा करून घेणार आहे. आसनावर बसून नित्यसेवेमध्ये श्री स्वामी स्तवन आहे ते वाचून घेणार. नंतर 11 माळी जप करणार श्री स्वामी समर्थ आणि श्री स्वामी समर्थ चरित्राचे 3 अध्याय आणि कुंकुमार्चन देवीला करून घेणार आहे इथे श्रीयंत्रावर. कुंकुमार्चन झाल्यावर इथे विष्णू सहस्त्रनामावली एक पुस्तक आहे बघा, छोटं कसं दिसतंय, पूजेला लावलेलं आहे, ते पूर्ण वाचून घेणार आहे. त्याला 1 तास लागणार आहे. तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये दाखवणार आहे कारण व्हिडिओ मोठा होणार. बघा हे सर्व आधी पुजून घेणार. गंध हळदी कुंकू वगैरे लावून धूप दीप नैवेद्य झाल्यानंतर मी वाचायला सुरुवात करणार. ही सेवा केलेली खूप चांगली असते. आपल्या विष्णू लक्ष्मीनारायणाची आपल्या घरावर अखंड कृपा राहते. सुख समाधान शांतता सर्व लाभतं. कुंकुमार्चन कसं करायचं ते स्वामींच्या केंद्रामध्ये पुस्तक भेटतं कुंकुमार्चन म्हणून, त्यावर सर्व असतं. स्त्रीयंत्र हे लक्ष्मीनारायणाचं आसन आहे. मी इथे कुंकुमार्चन करून घेतलेलं आहे. देवीच्या टाकावर सुद्धा कुंकुमार्चन आपण करू शकतो. हे कुंकू आहे ते रोज आपण डोक्याला लावायचं आहे. ही कुंकुमार्चन सेवा केलेली खूप चांगली असते. मी महिन्यातून एकदा तरी करते. आणि अधिक मास श्रावण हा विष्णू नारायणाचा असल्यामुळे ह्या महिन्यात मी केली. आणि ह्यामुळे घरात सुख शांतता समाधान अन्न पैसा कधीच कमी पडत नाही. आणि लक्ष्मी विष्णू नारायणाची आपल्या घरावर कृपा राहते. आता मी आज खूप घाईत आहे आणि जेवण पण करायचं आहे. उद्या डब्याची तयारी पण करायची आहे. तर आज मी आपल्यासोबत महत्त्वाची गोष्ट शेअर करणार आहे. बघा ही मी जी साडी हे पैठणी नेसली आहे ती बरेच वर्षापूर्वी काही वर्षापूर्वी टी व्हीवर कार्यक्रम एक होता भांडा सौख्य भरे, त्यामध्ये प्रसाद ओक सर होते.
त्यामध्ये ही एक मला पैठणी भेटली होती. सासू सुनेचा कार्यक्रम होता, त्यामध्ये स्पर्धा होती, त्यामध्ये मी जिंकली होती, त्यामुळे मला पैठणी भेटली होती आणि भाग घेण्याची आवड होती. खूप मजा आलेली आणि त्यामध्ये बरीच बक्षीसे भेटली होती. ती आपल्यापर्यंत मी शेअर करेन या पुढच्या ब्लॉगमध्ये जेव्हा मला शक्य होईल तेव्हा. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि होम मिनिस्टरमध्ये सुद्धा एका कार्यक्रमामध्ये होती, मी ते नंतर सांगेन तुम्हाला. आता मग खूप घाई आहे, तर आता जेवण करायला सुरुवात करूया. फटाफट सर्व कामं करून घेणार आहे आणि उद्याची डब्याची सुद्धा तयारी करायची आहे आणि आताचा थोडासा स्वयंपाक करायचा आहे. इथे दुपारची चवळीची आमटी आहे. आता भाजी करायची आहे, कुकर लावायचं आहे. अजून काय काय करायचं आहे ते बघते. हे वांगा बटाट्याची भाजी करणार आहे. इथे कांदे पण कट करून घ्यायचे आहेत. इथे कांदे धुण्यासाठी पाणी घेते मी आधी प्रथम टबमध्ये. सर्व तयारी करून घेणार. आत्ता हे सर्व कांदे कट करून टबमध्ये पाण्यात टाकणार. त्यामुळे सर्व काही खराब कांदे असतील म्हणजे माती वगैरे काय असेल ते निघून जाईल. आणि सर्व स्वच्छ धुवून एका ताटामध्ये परत घेणार आणि सर्व हे 2 दिवसाचं म्हणजे आतासाठी आणि उद्यासाठी कांदा मी कट करून ठेवणार आहे. मग उद्या इझी पडतं सकाळी डबा करायला वगैरे. आणि उद्या सिमला मिरची भाजी करणार आहे डब्याला, म्हणजे खूप कांदा घालून मी भाजी करणार, खूप टेस्टी लागते. त्यामुळे आदल्या दिवशी कांदाची वगैरे टोमॅटो चिरून ठेवला की दुसऱ्या दिवशी पटकन जेवण होतं. आणि हे बघा, ह्याने मी बारीक कट करणार आहे ओनियन चॉपरने, त्यामुळे पटकन होतं कांदा कट करून. थोडा थोडा कांदा घालायचा ओनियन चॉपरमध्ये आणि बारीक करून घ्यायचा. आपल्याला हवा तेवढ्या आकाराचा आपण बारीक करू शकतो कांदा. इथे बघा, यामध्ये जो झाकणामध्ये अडकलेला कांदा आपण चमच्याच्या टोकाने काढायचा आहे. आणि हे लगेचच मी धुवून घेणार आहे. हे वरती वेगळे ठेवणार आहेत, आतमध्ये भांड्यामध्ये सर्व मिक्स नाही करणार. ही भांडी व्यवस्थित लगेच धुवून घेणार आणि जरा साबण लावायचं, कारण ती स्वच्छच असतात. हे बघा असं. आणि पाण्यातनं काढायचे आणि लगेच सुकवायला ठेवून द्यायचे बाहेर फॅनखाली. जे ब्लेड आहे ते सावकाश धुवायचं, नाही तर ते हाताला लागू शकतं, त्याची काळजी घ्यायची आहे. अशा वस्तू असतात त्या लगेच धुवून ठेवायच्या. मग सर्वमध्ये मिक्स होऊन ते फुटू शकत नाही याची काळजी घ्यायची. मग आपल्या ज्या वस्तू असतात त्या जास्त वर्ष टिकतात. आपण स्वयंपाकासाठी मोठी भांडी घेतो ती लगेच घासून धुवून टाकायची, म्हणजे नंतर मोठा पसारा होत नाही. मी नाश्त्याची भांडी आधीच घासून घेतली होती, म्हणून बघा आता जास्त भांडी नाही आहेत. फक्त जेवणाची नंतर भांडी घासली की झालं. आता हे फॅनखाली सुकत ठेवते. त्यानंतर त्या ठिकाणी आपण ह्या वस्तू ठेवून द्यायच्या. आता इथे उद्या सिमला मिरची भाजी करणार, म्हणजे सिमला मिरची पटकन धुवून घेणार आणि चाळणीमध्ये एका सुकत ठेवणार. म्हणजे मी आज कट करून ठेवणार आहे सर्व कामं झाल्यानंतर, म्हणजे उद्या मला सकाळी भाजी करायला इझी पडेल डब्याला वगैरे. स्वच्छ भाज्या या धुवून घ्यायच्या. आता पावसामध्ये माती वगैरे सगळी धूळ असते, व्यवस्थित धुवून घ्यायच्या. आपण इतर स्वयंपाक करता हे काम जर करून घेतलं तर नंतर काम आपल्याला सोपं पडतं. बघा, हे पण माझं उद्याचं काम आत्ताच झालं आहे. आज मंगळवार आहे आणि मी देवीची सेवा पण केली, त्यामुळे खूप उशीर झाला आहे. त्यामुळे घाईत आहे, पटापट करून घेणार आहे आता स्वयंपाक. इथे सर्व सिमला मिरची स्वच्छ धुवून घेतल्या. आता हे बाजूला ठेवून देऊया. आणि आता इथे वांगा बटाट्याची मला भाजी करून घ्यायची आहे, कांदा आणि मिरची घालून, ओलं खोबरं. खूप छान लागते ही भाजी.
याला 4 ते 5 हिरव्या मिरच्या लागतील, ते धुवून घेऊया. यातील कांदा मी आता यूज करणार, थोडा उद्या करणार आहे सकाळी डब्यासाठी. असंच फ्रीजमध्ये झाकून ठेवणार आहे. इथे वांगी 4-5 घेतली आहेत आणि 1 बटाटा घेतला आहे. हे आता बारीक बारीक कट करून घेणार आहे. या पद्धतीने बघा. हे हिरवं वांगं आहे ना, त्यामध्ये बटाटा घालायचा आणि मिरची घालायची आणि ओलं खोबरं. खूप छान लागते ही भाजी. चला तर आपण बनवायला घेऊया ही भाजी. 1 चमचा आपण तेल घालूया. त्यानंतर आपल्याला हा बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे. 2 मिनटं कांदा परतून झाल्यावर आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे, बारीक कट केलेली. व्यवस्थित आपण परतून घेऊया. लो टू मीडियम फ्लेमवर आपण भाजी करूया. हे सर्व मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये आपण बारीक कट केलेले वांगी बटाटा घालूया. आता आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. इथे हळद घालायला विसरले. आता मी 1/2 चमचा हळद इथे ॲड केलेली आहे. आता आपण व्यवस्थित ढवळून घेऊया. मीठ चवीनुसार घालूया. आपल्याला ह्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही आहे, फक्त 1 ते 2 चमचा पाणी घालायचं आहे आणि वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. ही भाजी खूप छान लागते भाकरी, चपाती, भातावर सुद्धा. वरून आपण पाणी घालूया ताटामध्ये आणि वाफेवर शिजवून घेऊया. इथे लो फ्लेमवर भाजी शिजते, तोपर्यंत आपण उद्याच्या डब्याची तयारी करून घेऊया. इथे टोमॅटो कट करून ठेवते उद्यासाठी. बघा, इथे आजचा स्वयंपाक करता करता उद्याची सुद्धा डब्याची तयारी करून घेतलेली आहे. आता हा टोमॅटो भरून एका वाटीमध्ये फ्रीजमध्ये बंद करून ठेवणार आहे व्यवस्थित. आत्ता इथे लो फ्लेमवर भाजी ठेवली, ती आपण ढवळून बघूया. थोडी शिजायची आहे. परत 2 मिनटं आपण परत शिजत ठेवूया. 2 मिनटानंतर आपण ह्यामध्ये ओलं खोबरं 2 चमचे घालूया. त्यामुळे खूप छान लागते भाजी. मला ओलं खोबरं आवडत नसेल तर शेंगदाणा कूट घातलात भाजलेला तरी चालेल. हे ओलं खोबरं मी 2-3 दिवसाचं फ्रीजमध्ये ठेवून देते एका डब्यामध्ये भरून, मग असं पटकन भेटतं. ही भाजी आता तयार झालेली आहे. ह्याला आत्ता आपण ह्यामध्ये खोबरेल तेल आहे 1 चमचा घालूया. त्यामुळे टेस्ट खूप छान येते भाज्यांना. पालेभाज्यामध्ये सुद्धा हे तेल घालायचं, खूप मस्त लागतात भाज्या. आणि 1 मिनटं लो फ्लेमवर झाकून ठेवायचं. आता आपला हे थोडासा स्वयंपाक झालेला आहे आणि आता इथे कुकर लावणार आणि पापड नंतर तळणार आहे जेवणाच्या टायमाला 9:30ला. आज काय भाकऱ्या वगैरे भाजणार नाही, कारण खूप उशीर झालेला आहे. तर रात्रीचे 9:30 वाजत आले आहेत. आम्ही आता जेवून घेऊ थोड्या वेळाने. तर कुंकुमार्चन केलेलं असतं ते आपल्यासाठी खूप चांगलं असतं.
विष्णू लक्ष्मी मातेची कृपा असते आपल्या कुटुंबावर आणि सुख समाधान शांतता अन्न पैसा कधीच कमी पडत नाही। ही सेवा नक्की करा तुम्ही आणि ही सेवा महिन्यातून एकदा तरी करायची। आणि जेव्हा तुम्हाला पुस्तक हवी असतील तर श्री स्वामी समर्थ केंद्र जर जवळ असेल तर तिथे तुम्ही घेऊ शकता ही पुस्तकं, किंवा दिंडोरीला कधी गेलात नाशिकला तर ही पुस्तकं तुम्हाला भेटू शकतात। श्री स्वामी समर्थ चरित्र, नित्यसेवा, कुंकुमार्चन पुस्तक त्यामध्ये सर्व दिलेलं असतं। आणि प्रमाणे कुंकुमार्चन महिन्यातनं एकदा तरी करा। तुमच्या कुलदेवतेचा टाक देवाऱ्यामध्ये बसवायचा आणि कुलदेवता खंडोबा महाराज आणि कुलदैवत खंडोबा महाराज आणि कुलदैवत तुळजाभवानी, प्रत्येकाचे कुलदैवत वेगवेगळे असतात। तर आमचे तर कुलदेवता तुळजाभवानी माता, कुलदैवत खंडोबा, तसे तुमचे पण असतील तर नक्की टाक बसवा देवाऱ्यामध्ये आणि कुलदेवतेच्या टाकावर महिन्यातून एकदा तरी कुंकुमार्चन करा, किंवा स्त्रीयंत्र स्वामींच्या केंद्रामध्ये भेटतं त्यावर पण कुंकुमार्चन करू शकता। त्यामुळे खूप घरात सुख शांतता संपत्ती समाधान लागतं। तुम्हाला मूळ स्थानावर कुलदेवतेला जायला पॉसिबल नसेल तर देवघरामध्ये तुम्ही ओटी मानवू शकता आणि ती एखाद्या सवाशीण स्त्रीची ओटी भरू शकता। आणि आजचं हे मंगळवारी मी स्त्री यंत्रावर कुंकुमार्चन केलं, ते कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा। आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा। आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा। आता आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। सर्वांना श्री स्वामी समर्थ।